हाय मैत्रिणींनो, आजचा बेत खूप साधा होता कारण माझी मुलगी आणि मीच आम्ही दोघीच जेवायला होतो. इथं मी इंद्रायणी भात स्वच्छ करून धुवून भात शिजत ठेवला आहे. इथं मी पालकाची भाजी करणार आहे. पालक छान स्वच्छ करून घेतला, थोडी तूर डाळ टाकली, शेंगदाणे टाकले आणि मस्तपैकी ताजा ताजा हिरवागार असा वाटाणा टाकला. हे मी कुकरला शिजवत ठेवलं आहे. छान गिर असं शिजून घ्यायचं आहे. तोपर्यंत भात उकळलेला होता छान. डाळ पालक डाळ तर शिजतच होतं, भात तयार झाला. डाळ पण शिजून झाली, पालक डाळ. नंतर फोडणी द्यायची, तेल टाकायचं, मोहरी जिरे कढीपत्त्याची फोडणी आहे. आज म्हणलं चला साधा बेत आहे ते तुमच्याबरोबर शेअर करूया. इथं बारीक चिरलेला कांदा टॅमॅटो घातला आहे. छान एकसारखं भाजून घ्यायचं. हे तेल छान गरम झालं की छान भाजतं. नंतर लसूण खोबरं मिरचीचा सुका मिक्सरमध्ये बारीक केलेला मसाला आहे तो पण टाकला, छान भाजून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ, हळद, धने जिरे पूड आणि गरम मसाला थोडा ॲड केला मी आणि घरगुती कांदा लसूण चटणी ते टाकलेले चांगले मसाले छान भाजून घ्यायचा. शिजवलेलं डाळ पालक आणि वाटाणा त्यात मिक्स करायचा, छान फोडणी द्यायची अशी. ही भाजी मी थोडीच केलेली आमच्या दोघींपुरती, त्यामुळे मस्त झालेली एकदम. हे बघा मसाले पण छान भाजलेत. त्याच्यात मी डाळ अशी मिक्स करते. किती छान दिसतं ना, हिरवागार नॅचरल कलर आहे हा. मस्त झालेली, खूप छान डाळ होते. तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा, खूप टेस्ट लागते. साधा बेत असतो पण खरंच खूप कधी कधी छान होतं. मग लगेच डाळ उकळली की लगेच मी चपाती बनवली मस्त. हे मी गहू घेऊन पिसून आणते. गहू जायचं आणि छान दळून आणून चपाती घ्यायची. मी विकतचा आटा वापरत नाही. खूप छान चपात्या होत्यात. बघा किती छान फुगल्या, पांढरी शुभ्र. छान असं तेल दोन्ही साईडनं लावायचं आणि छान अशी चपाती तयार करायची. कधी कधी साधाच बेत किती छान वाटतो ना. चपातीचं पीठ छान घट्ट मळलं की चपात्या छान अशा फुगून तयार होतात. नंतर इथे मी थोडीशी टॅमॅटोची चटणी बनवली. ही छत्तीसगढी स्पेशल चटणी आहे, खूप छान लागते. छान अशी गरम तव्यावर टॅमॅटो भाजून घ्यायचे, स्मॅश करायचे आणि त्याला छान असं जिरा मोहरी आणि मिरचीचे तडका देऊन नंतर इथं मी पापड पण भाजलेत. छान वाटतात ना चटणी पापड असं जेवणात असेल तर. नंतर त्या चटणीला तडका द्यायचा छान. चवीनुसार मीठ, लाल तिखट टाकले इथं मी. आज मी या चटणीला तडका नाही दिला, पण तडका छान असतो. चिरलेला छान बारीक कांदा कोथिंबीर त्यात ॲड करायची, चटणी तयार. आणि इथं हे साधासा बेत माझा छान असं ताट मी तयार केलं आहे. चपाती भाजी भात आणि चटणी आणि पापड.